आज तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला, काय आव्हान असणार आहे तुमच्या समोरचं प्रामुख्याने? आणि तेच माझं म्हणणं आहे की ओबीसीचे अनेक उमेदवार देखील रिंगणात आहेत. नाही, आज आम्ही हनुमान जयंतीच्या निमित्त फॉर्म भरलेला आहे की जशी हनुमानाने उडी मारून समुद्र पार केला होता तसा हा इलेक्शनचा समुद्र पार करून आम्ही त्या लोकसभेत 100% जाणार आहे. आणि ओबीसीचे जे उमेदवार आहे तर ओबीसी बहुजन पार्टीचा एकच उमेदवार आहे आणि तो म्हणजे तानाजी भोजने. आणि मला खात्री आहे की आम्ही ह्या इलेक्शनमध्ये 100% जिंकणार आहे. का अजेंडा काय असणार तुमच्या शक्ती प्रदर्शनाविषयी आज जे तुम्ही आणली होती? आज आम्ही सगळे म्हणजे ओबीसी बहुजन पार्टी ही सगळ्यांची आहे ते दर्शवण्यासाठी आम्ही मसनजोगी असतील आणि पोतराज असतील यांचा देखावा करत आम्ही आलो आहेत. कारण की हे जे लोक आहे की जे सामाजिक व्यवस्थेपासून दूर आहे त्यांच्यापर्यंत आरक्षणाचा लाभ गेलेला नाही आहे, तो मुद्दा दर्शवण्यासाठी आम्ही त्यांना घेऊन इथं आलो होतो. आणि ओबीसी बहुजन पार्टी ही अशा सगळ्या ओबीसींची आहे की जे समाज व्यवस्थेपासून दुरावलेले आहेत. अजेंडा काय असणार तुमचा? अजेंडा विकासाचा अजेंडा असणार आहे की ह्या 25 वर्षात जालना लोकसभेमध्ये जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी काहीच विकास केलेला नाही आहे. की जर तुम्ही बघितलं तर इथं जे शेतकरी आहे शेतकऱ्यांसाठी एक गोकुळच्या धर्तीवर एक सहकारी डेअरी तयार केली पाहिजे. जे विद्यार्थी असतील, ड्रायव्हर लोकांच्या सुरक्षेच्या कायद्यासाठी मी त्या लोकसभेत भांडणार आहे. त्यांच्या मुलांसाठी वसतिगृह राहावं याच्यासाठी भांडणार आहे. तसंच विविध कंपन्या म्हणजे बजाजसारखी कंपनी ही स्टील सिटी असतानासुद्धा जालन्यात का नाही आहे हा याच्यावर विचार करायला पाहिजे. आणि तशा प्रकारचा भविष्यात मी प्रयत्न करणार आहे की अशी मोठी एक ऑटोमोबाईल इंडस्ट्री इथं जालन्यात आली पाहिजे. काय नाव तुमचं? डॉक्टर तानाजी भोजने, ओबीसी बहुजन पार्टी.